In English language, we use 4 types of sentences in which assertive or declarative sentence is the only statement. Other sentences are not a statement. And the next type आहे special type, open sentence. एक्झाम्पल वरून मी याची डेफिनेशन काय करणार आहे, डिफाइन करणार आहे. मॅथमॅटिक्स is an interesting subject. हे जर सेंटेन्स आपण पाहिलं तर ते असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. गणित हा अगदी इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे असं सांगितलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे हा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. दिस सेंटेन्स इज एंड विथ अ फुल स्टॉप. तरी देखील ते स्टेटमेंट नाही. तर का स्टेटमेंट नाही, तर मॅथमॅटिक्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे माझ्यासाठी, पण तो इतरांसाठी असेलच असे नाही. म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती एकतर ट्रू असायला पाहिजेत किंवा फॉल्स असायला पाहिजेत. पण या ठिकाणी ती माझ्यासाठी ट्रू येते आणि इतरांसाठी फॉल्स असू शकते. म्हणजे ऍट ए टाइम ती ट्रू और फॉल्स नसायला पाहिजे. त्यामुळं अशा प्रकारचे जे सेंटेन्स असतात ज्याची ट्रूथ व्हॅल्यू व्हेरी होत असते अकॉर्डिंग टू सम सर्टन कंडिशन्स, then that type of sentences are called as a open sentence. ओपन सेंटेन्स ची डेफिनेशन आपण ह्यामध्ये डिफाइन करू शकतो. अ सेंटेन्स whose truth can vary according to some conditions which are not stated in that sentence. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू ही पर्सन टू पर्सन चेंज होत असते किंवा अकॉर्डिंग टू सम सर्टन कंडिशन्स चेंज होत असते, तर त्यावेळेला तशा प्रकारच्या सेंटेन्सेसना ओपन सेंटेन्सेस म्हणतो. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही वेगळी वेगळी येत असते, ट्रू किंवा फॉल्स काही होऊ शकते ऍट ए टाइम. त्यामुळे आपण त्याला स्टेटमेंट म्हणू शकत नाही. म्हणून नोट आहे यामध्ये, ओपन सेंटेन्सेस are not considered as statements. मी याला स्पेशल टाइप म्हटलेलं आहे पहा, म्हणून मी आणखी एक एक्झाम्पल देणार आहे. 3x minus 9 is equal to 0. हे इक्वेशन सॅटिस्फाय केव्हा होणार आहे, ज्या वेळेला x इज इक्वल टू 3 असेल. तर x इज इक्वल टू 3 जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं तर 3 3 are 9, 9 minus 9 0, म्हणजे x इज इक्वल टू 3 ही जर कंडिशन या एक्झाम्पल मध्ये दिली असती तर काय झालं असतं, हे सेंटेन्स सॅटिस्फाय झालं असतं. पण ही कंडिशन या ठिकाणी दिलेली नाही आहे. जर ही कंडिशन दिलेली नसेल आणि हे सेंटेन्स जर एवढंच दिलेलं असेल तर अशा प्रकारचं सेंटेन्स हे काय असणार आहे, ओपन सेंटेन्स असणार आहे. आणि वी नो दॅट ओपन सेंटेन्सेस आर नॉट कन्सिडर्ड एज अ स्टेटमेंट. देअरफॉर या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे हे आपण म्हणू शकतो की हे स्टेटमेंट नाही आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त डिक्लेरेटिव्ह अँड असर्टिव्ह सेंटेन्सेस आर अ स्टेटमेंट. other all statements are not a statement. जर ते स्टेटमेंट नसतील तर त्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू डिफाइन करू शकत नाही.
तर या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे की स्टेटमेंट ओळखायचं कसं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे स्टेटमेंट ओळखायचं कसं कळालेलं आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी डिफाईन करायची ते देखील कळालेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह्ज. लॉजिकल कनेक्टिव्ह्ज, simple and compound statements. दिलेले गिवन स्टेटमेंट आपण स्मॉल लेटर्सनी डिनोट करतो हे आपण पाहिलेलं आहे. तर लॉजिकल कनेक्टिव्ह्ज म्हणजे काय? इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण कनेक्टिव्ह्ज पाहिलेले आहेत बघा. काही सेंटेन्सेस मध्ये आपण असे काही वर्ड्स वापरतो अँड, ऑर किंवा फ्रेजेस वापरतो. इफ, देन. तर अशा प्रकारचे वर्ड्स or phrases which are used to connect given statements are called as a logical connectives. या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह्ज अँड, ऑर, बट, इफ, देन या अशा प्रकारच्या वर्ड्स किंवा फ्रेजेसना म्हणतात ज्याचा उपयोग आपण टू स्टेटमेंट्स जॉईन करण्यासाठी काय करत असतो, वापरत असतो. या ठिकाणी लॉजिकल कनेक्टिव्ह झाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सिंपल स्टेटमेंट. सिंपल स्टेटमेंट तर अशा प्रकारचं स्टेटमेंट which cannot be split, which cannot split into two or more statements is called as a simple statement. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 3 and 5 are twin primes. या ठिकाणी हे अँड हे कनेक्टिव्ह तुम्हाला दिसतंय पण हे टू सेंटेन्सेस जोडण्यासाठी अँड वापरलेलं नाही आहे. 3 and 5 are twin primes. This type of sentences is called as a simple statement which cannot split into two or more statements. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट.